सन्मानासाठी उभा राहायचे। या ठिकाणी आनंदी बालकृष्ण फडके हिचा सन्मान दौंड तालुका दिव्यांग बोलायची संधी दिली त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगाव सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते। खरं तर मी पहिली ते चौथीतच शिकायला होते। आमचे वर्ग शिक्षक हरा सर होते, त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत जाऊ शकले। त्यांनी खूप छान मार्गदर्शन पण केलं। धन्यवाद। नमस्कार। हॅलो। मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश दादा फडके, जालिंदर दादा देवेकर, सर्व शिक्षक गुरुवर्य आणि आपल्या समोर बसलेले हे सर्व चिमुकले विद्यार्थी, या सर्वांचं मी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अभिनंदन करतो। आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपल्या समाजाने या दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आज आपल्या तालुक्यातील जे जे काही दिव्यांग संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीने मी मंगेश दादा फडके, जालिंदर दादा देवेकर यांचं, शहाजी बदरगे आणि असे अनेक सहकारी आहेत की यांनी या दिव्यांग व्यक्तींसाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगलेली आहे आणि प्रत्येक कार्यक्रम ते दिव्यांगांसाठी अतिशय सुंदरपणे राबवतात। हा कार्यक्रम पण त्यांनी अतिशय सुंदरपणे राबवलेला आहे, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। विशेषतः जालिंदर दादा देवेकर बोलतात कमी पण काम फार उंच आहे त्यांचं, तर ते कुठल्याही कार्यक्रमात मी त्यांना भाषण करताना पाहिलं नाही आजपर्यंत, पण काम करताना पाहिलेलं आहे। काम मात्र अतिशय उत्कृष्ट आहे त्यांचं। मंगेश दादा आणि जालिंदर दादा, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुमच्या हातून समाजाची अशीच सेवा घडत राहो, दिव्यांगांची अशीच सेवा घडत राहो ही ईश्वराकडे प्रार्थना करून दोन शब्द संपवतो।